हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार अँड वेलकम माय यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि शनिवारची पहाट आहे. तर पहाटेच्या इथे वाजलेल्या आहेत 5, कारण की आत्ताच साहेब जॉबवरती गेले. हे बघा, इथे पहाटेच्या 5 वाजलेले आहेत आणि ना आज त्यांच्या डब्यासाठी मी ज्वारीच्या भाकरी आणि सुकटची भाजी वगैरे बनवून दिली होती, कारण की आम्हाला ना पराठे बनवायचे आहेत, पत्ताकोबीचे पराठे. तर साहेबांना पत्ताकोबी फ्लॉवर हे आवडत नाही, त्यामुळं मग त्यांच्यासाठी मी सुकटची भाजी आणि भाकरी वगैरे बनवून दिले. तर आता ना पराठे बनवायला लगेच मी सुरुवात करणार आहे, कारण की आज आहे शनिवार आणि शनिवार असला की वैभवदादाची शाळा लवकर असते, म्हणजे सकाळची 7-7:30ची शाळा असते त्याची. त्यामुळं ना अगोदर त्याच्या नाश्त्याची सोय करून ठेवावी लागेल आणि त्यानंतर मग बाकीची घरातली जी काही कामं असतात ती तर आपली कधीही करू शकतो आपण. पण ना मुलांना किंवा मिस्टरांना डब्बा वेळेवरती पोहोचवणं हे मेन आपलं महत्त्वाचं काम असतं. तर आता ना ते पराठे बनवण्यासाठी मी ते 3 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे. तर बेसनचं पीठ ऐवजी ना आपण तांदळाचं पीठ जर ॲड केलं तर अजून टेस्टी बनतात पराठे. पण ना इथे माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, म्हणून मी बेसनचं पीठ ॲड केलं. तर आता ते पीठ व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ना आता पत्ताकोबी जी आहे ती मला ना बारीक चॉप करून घ्यायचं आहे. तर ना हे जे चॉपर आहे ना मोठंवालं, तर ते चॉपर ना जरा जास्तीच मोठं आणलं आहे मी. जे म्हणजे त्यांना घेताना ना मला कळालंच नाही ते की त्याच्यामध्ये कट होणार नाहीत. तर मी ना जरा घेताना मोठंवालंच घेतलं आणि आता पस्तावा होतोय. त्यामुळं ना मी ते चॉपर वापरतच नाही जास्तीत जास्त तरी. कारण की माझे छोटे-छोटे हे असतात, कामं असतात चॉप करायचे. 2 कांदे, 2 टोमॅटो हे एवढ्याला ना एवढं मोठं चॉपर घेतलं तर मग त्याच्यात व्यवस्थित चॉप होत नाही ते. पण आता ना ही पत्ताकोबी जास्ती प्रमाणात आहे आणि त्याला बारीक एकदम चॉप करायचं आहे. त्यामुळं मी हे चॉपर बऱ्याच दिवसाच्या नंतर आता काढलेलं आहे यूजमध्ये. आणि त्यानंतर इथे वैभवदादा पण उठलेला आहे, तर त्याचं चाललं होतं ब्रश करणं. तर इथे बघा, म्हणजे पत्ताकोबी एवढी बारीक चॉप झाली ना, खरंच म्हणजे ना हाताने असं करताच येणार नाही आपल्याला. त्यामुळे चॉपर घरामध्ये असणं ते पण गरजेचंच आहे. तर आता हे जे आपण चाळलेलं पीठ होतं ना, म्हणजे बेसन आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलं होतं, त्याच्यामध्येच हे चॉप केलेली कोबी ॲड करायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये ना फक्त लाल तिखट, म्हणजे आपल्याला जेवढं चवीपुरतं लागतं तेवढं. तर मी इथे ना 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर ना 1 चमचाभर हळद पावडर घ्यायची आहे. तर इथे अर्धा-अर्धा 2 वेळा मी घेतलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचे आहे आणि त्यानंतर ना थोडीशी कसुरी मेथी आणि थोडासा ओवा आणि 2 चमचे तेल मी याच्यामध्ये ॲड करून याचा पिठाचा गोळा तयार केला, थोडं-थोडं पाणी टाकून. कारण की पत्ताकोबीला ना पाणी सुटतं, त्यामुळं ना पाणी एकदम थोडं-थोडं टाकून त्याचा पिठाचा गोळा तयार करायचा आहे. आणि ते जे कसुरी मेथी वगैरे टाकलेली क्लिप होती ना, ती कुठे गेली माहिती नाही मला. डिलीट झाली वाटतं माझ्याकडून, त्यामुळे मी ते टाकलं नाही. आणि त्यानंतर ना जो गोळा तयार केला होता आपण पिठाचा, त्याचे ना अशा प्रकारे पराठे तयार करायचे आहेत. एकदम साधं सिंपल अशी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पराठे झाले होते. तर हे ना म्हणजे जास्ती वेळ असं ठेवायचं नाही. जेव्हा आपण पीठ मळतो ना, लगेच पराठे करायला सुरुवात करायची, कारण पत्ताकोबीमध्ये पाणी सुटत असतं पत्ताकोबीला जास्ती. त्यामुळं ना पीठ मळल्या-मळल्या लगेच पराठे बनवून घ्यायचे आणि खूप छान पराठे होतात. आणि जरा पण असं बनवताना ना जरा पण काही हार्ड जात नाही. फक्त ना जेव्हा आपण पिठाचा गोळा म्हणजे हे करत असतो ना, तुकडा मोडत असतो ना, तेव्हा जरा हाताला थोडंसं चिकट-चिकट चिटकतं ते. नाहीतर ना असं लाटताना वगैरे अजिबात काही म्हणजे टेन्शन येत नाही. एकदम सोप्या पद्धतीने हे पराठे जे आहेत ते तयार होतात. तर हे बघा, एक एक झालं की एक, एक झालं की एक मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत इथे. आणि याला ना खूप छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम, म्हणजे थोडंसं कडक होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं, म्हणजे खूप छान लागतं. म्हणजे माझ्या मते तरी बाकी तुम्हाला जर मऊ असे पराठे आवडत असतील तर तुम्ही तसं पण हे करू शकता. पण मी ना थोडंसं हलकं असं
कडक कडक केले होते, कारण की मंचुरियनची टेस्ट येते याला. पत्ताकोबी आणि बाकी जसं फक्त ना कसुरी मेथी आणि ओवा हे फक्त याच्यामध्ये थोडंसं वेगळं ॲड केलं, बाकी ना मंचुरियनसारखीच टेस्ट होती याची. तर आता इथे ना 7 ते 8 पराठे तयार झालेले आहेत आणि सगळे पराठे तयार झाल्याच्या नंतर आता इथे मी हे किचनवरती बघा किती पसारा पडलेला आहे. म्हणजे हे पीठ वगैरे थोडंफार उडतं ना, तर किचन पूर्ण खराब झालेलं आहे, तर ते पूर्ण मी साफ करून घेते अगोदर. आणि हे जे मॅट आहे ना, ते मॅट ठेवल्यापासून ना म्हणजे पोळपाट म्हणजे अजिबात पुढं सरकत नाही, त्यामुळं मी ते मॅट ठेवते. बाकी डस्टरवर जरी ते पोळपाट ठेवलं ना तरीसुद्धा ते सरकत होतं, पण मॅटवरती पोळपाट ठेवलं ना तर ते पोळपाट ना एकदम जागेच्या जागेला राहतं, सरकत नाही अजिबात. त्यामुळं तर आता किचनवरती ना पूर्ण सुक्कं सुक्कं पीठ असं पसरलं होतं, तर ते मी ना डस्टरनी साफ करून घेतलं. आणि त्यानंतर आता भांडे घासायचे आहेत, पण भांडे ना लगेच घासता येणार नाही, कारण की पिठाचं ताट जे असतं ते जरा सुकलेलं असतं, त्यामुळे त्याला भिजायला थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि तवा पण गरम असतो, त्यामुळे त्याला पण वेळ दिला पाहिजे थंड होण्यासाठी. तोपर्यंत इथे मी रोपांना पाणी देऊन घेते. आणि नाही ते रोपांना पाणी दिल्याच्या नंतर मी सगळे भांडे घासून काढले आणि त्यानंतर वॉश बेसिन किंवा हँडवॉशची बॉटल, विम बारची बॉटल हे सगळं ना, म्हणजे विम जेलची बॉटल हे सगळं ना मी स्वच्छ काथ्याने घासून काढलं. आजूबाजूच्या भिंती पण काथ्याने घासून काढल्या एकदम रगडून, कारण की ना बोरचं पाणी आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी बोरचं पाणी आहे त्यांना माहिती असेल की म्हणजे किती क्लिनिंग करायला आपल्याला म्हणजे हे त्रास होतो. कारण कितीही क्लिनिंग केली ना तरीसुद्धा बोरचं पाणी असल्यामुळं ना म्हणजे हे होतंच, म्हणजे क्लिनिंग केल्यासारखं वाटतच नाही, घाण होतंच घरामध्ये. त्यामुळं किचन आणि वॉश बेसिन वगैरे सगळं ना रोजच्या रोज 3 टाईम मला ते वॉश बेसिन तर घासावं लागतं, तेव्हा कुठं तर ते चांगलं राहतं. नाहीतर ना थोडंसं जरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर भरपूर घाण होतं ते. आणि त्यानंतर ना मग मी वैभवदादाला नाश्ता दिला आणि त्याने नाश्ता वगैरे केला. तो गेला त्याच्या शाळेमध्ये वेळेवरती. आणि त्यानंतर मग मी आता क्लिनिंगची कामं करायला सुरुवात केलेली आहे इथे. तर अगोदर ना पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेतला. जेवढा काही पसारा वगैरे पडला होता सगळं उचलून व्यवस्थित ठेवला. त्यानंतर डस्टिंग वगैरे करून घेतली घरामधली सगळी. टेबल वगैरे जेवढे काही पुसायचे होते ते करून घेतले. आणि त्यानंतर आता आली आहे इथे हॉलच्या बाल्कनीमध्ये. तर हॉलच्या बाल्कनीची ना ग्रिल त्याच्यावरती डस्ट साठली होती. डस्ट साठायला तर काही इथे वेळ नाही लागत, रोजच्या रोज भरपूर डस्ट साठते. पण रोजच्या रोज मी ते ग्रिल वगैरे पुसत नाही, हप्त्यातून एकदा वगैरे पुसली तरी पण ठीक राहतं ते. बाकी वॉटर वॉश बाल्कनी तर रोजच्या रोज करते, पण ग्रिल वगैरे मी रोज साफ करत नाही. तर आता इथे हॉलची बाल्कनीचा नंबर झाला आणि त्यानंतर आला आहे नंबर किचनच्या बाल्कनीचा. तर किचनच्या बाल्कनीमधला पण हा जो फुलदाण्यांचा पसारा होता तो मी एका साईडला केलं. त्यानंतरनं तिथं पूर्ण खराट्यानं आणि एका काथ्याने स्वच्छ घासून घेतलं, कारण की तिथं ना व्हाईट सिमेंट लावलं होतं ना, मध्ये मध्ये चॉकअप झालं नव्हतं का, तर ते काढलं होतं तिथलं पाईप आणि तिथून आम्ही ते चॉकअप काढून त्यानंतर तिथं व्हाईट सिमेंट लावलं होतं. तर तिथं ना व्हाईट सिमेंटचे डाग पडले होते, त्यामुळे मी ना तिथे कात्याने स्वच्छ रगडून घासलं आणि जेवढं काही व्हाईट सिमेंट होतं तेवढं सगळं म्हणजे एक्स्ट्रा जे होतं ते काढून टाकलं. कारण की व्हाईट सिमेंटवरती ना ते लाल माती पडली की मग ते अजूनच जास्ती घाण दिसतं ना, त्यामुळं. आणि त्यानंतर ना पूर्ण बाल्कनी स्वच्छ धुवून घेतली. आणि आता हे जे कपडे आहेत ते कपडे अगोदर निरम्यात घालून घेते.
तसं तर ना मी कपडे थोडंसं लवकरच निरम्यात घालत असते, पण आज ना थोडासा उशीर झाला होता. कारण की मुलांची शाळा ना लवकर असली की मग आईची घाई गडबड तेच असते की त्यांची तयारी अगोदर व्हावी, याच्यातच आपलं लक्ष असतं. त्यामुळं हे घरातली कामं जी असतात त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत असतं. त्यांना नाहीतर ना रोजच्या डेली बेसिकमध्ये मी उठल्या अगोदर माझं जे क्लिनिंगचं काम असतं ते कपडे निरम्यात भिजायला घालणं. कारण की बाकीची सगळी कामं होईपर्यंत मग कपडे व्यवस्थित भिजून निघतात. त्यामुळं अगोदर मी कपडे भिजायला घालत असते. पण आज थोडासा लेट झाला. असू द्या, बाकीची अजून थोडीफार कामं आहेत ते होईपर्यंत थोडीफार कपडे भिजून निघतील. आणि त्यानंतर ना मग आता बाल्कन्या वगैरे सगळं वॉटर वॉश करून झाल्या. तिन्ही पण बाल्कन्या वॉटर वॉश केल्या, पण तिन्ही बाल्कन्यांचा व्हिडिओ वगैरे नाही बनवला मी. कारण की माझ्या फोनमध्ये ना चार्जिंग पण कमी होती आणि चार्जिंगचा प्रॉब्लेमच होतो आहे माझा. कारण की ना माझ्या फोनचं ना ते चार्जिंगची पिन आहे ती खराब झाली आहे वाटतं. त्यामुळं ना चार्जिंग होतच नाही त्याला व्यवस्थित लवकर. त्यामुळं ना चार्जिंग कमी होती म्हणून मी ना तिसरी जी बाल्कनी आहे ती दाखवली नाही वॉटर वॉश करताना. थोडं असंच मी व्हिडिओ करत होते, म्हणजे इथं पण चार्जिंगला मोबाईल चालू होता आणि माझा व्हिडिओ बनवायला पण चालू होतं, असं चालू होतं इथे. तर आता इथे पूर्ण लादी पुसून घेते व्यवस्थित. आणि आजकाल हे माझं असंच चालू आहे, म्हणजे हाताने लादी पुसायचं. याच्यामुळं ना जास्तीच कसरत होते माझी. म्हणजे ते नाही का, एक प्रकारे व्यायाम केल्यासारखंच हे चालू आहे माझं आजकालचं. कारण की 1 BHK आहे आणि 550चा एरिया आहे घरातला. त्यामुळं खूप मोठं घर आहे आणि हे सगळं घर ना असं हाताने लादी पुसायचं म्हटलं की थोडंसं अवघडल्यासारखं होतंच. पण एक प्रकारे हे चांगलंच आहे, कारण की दुसरी काही कामच नाहीत मला, दुसरी मेहनतीचीच कामं नाहीत. त्यामुळं वजनामध्ये वाढ होते आणि अशी थोडीफार कामं जर हाताने केली तर मग ना थोडंसं म्हणजे थोडंसं वजन आटोक्यात राहील असं मला वाटतंय. त्यामुळं ना मग मी आता वेट मोप घ्यायचं तो विषयच बंद केला आहे. बाकी रोजचं मी हातानेच लादी पुसते. कधी-कधी जर जास्तीच कंटाळा आला तर मग अन्नूताई आहे, अन्नूताई पुसून घेते मग लादी सगळं. तर बाकी मग मीच पुसत असते. आणि लादी वगैरे पुसून झाल्याच्या नंतरनं मग मी वॉशरूम, टॉयलेट सगळं घासून काढलं. रोजच्या रोज मी वॉशरूम, टॉयलेट घासत असते. एक दिवस पण मी त्याला स्किप करत नाही. कारण की घरामध्ये अगोदरच बोरचं पाणी येतं, ज्यामुळं म्हणजे गाळ असतो पाण्यामध्ये. त्यामुळं ना वॉशरूम लगेच खराब होतात. त्यामुळं ना मग रोजच्या रोज मला रेडवाल्या हार्पिकनी वॉशरूम घासावी लागतात. तेव्हा कुठेतरी वॉशरूम जे आहेत ते क्लीन राहतात. तर आता वॉशरूम वगैरे घासून झाल्याच्या नंतरनं मग मी अंघोळ वगैरे केली आणि आता आली आहे किचनमध्ये. तर ना सकाळी म्हणजे कालचं थोडंसं दूध बाकी होतं, तर ते वैभवदादा पिऊन गेला सकाळी. आणि आता हे नवीन पॅकेट फोडलं आहे, तर आता याला गरम करून घेते मी. आणि अन्नूताईसाठी अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर अन्नूताई लास्ट नंबर राहतो तिचा, कारण की वैभवदादाला जायचं असतं शाळेमध्ये, मला कामं करायची असतात. त्यामुळं आम्ही दोघंजणं पटापट आवरून घेतो आमच्या अंघोळ्या वगैरे. पण अन्नूताईचं लास्ट काम असतं अंघोळीचं. तर आता तिचं ते अंघोळीचं पाणी तापत आहे, तोपर्यंत इथे मी दूध गरम करायला ठेवते आणि त्याचबरोबर थोडासा चहा पण बनवून घेते. कारण की आत्ता झालेली वेळ आहे नाश्त्याची. तर नाश्त्यासोबत थोडासा चहा पिला तर जरा हे वाटतं. आणि तसं पण पराठे आहेत, पत्ताकोबीचे पराठे. आणि त्याचसोबत ना म्हणजे कॅचअप वगैरे ते काही मी घेणार नाही, कारण की कॅचअपनी टेस्ट थोडीशी वेगळीच लागते त्याची. त्यामुळं ना आता इथे चहा घेणार आहे सोबत, म्हणजे पराठ्यासोबत चहा छान लागेल. तर फ्रेंड्स इथे बघा पराठे आणि गरमागरम चहा तयार झालेला आहे. तर चला आता करूया आपण नाश्ता. तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील हे पराठे. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.